हाय हॅलो नमस्कार ताईंनो, मी रंजना कौटकर स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। हा आजचा व्लॉग आहे इझी ड्रॉइंग कशी काढायची। आज मी तुम्हाला इझी ड्रॉइंग शिकवणार आहे ताई। जर आपल्या मुलांना ड्रॉइंग जमत नसेल तर त्यांना ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट निर्माण करायचा झाला किंवा ते त्यांचं स्कूलमध्ये काही प्रोजेक्ट असतील, ॲक्टिव्हिटी असेल तर त्यांना ड्रॉइंग काढण्यासाठी प्रिपेअर कसं करावं ताई, हे त्यासाठी हा व्लॉग माझा तुम्हाला नक्की खूप इम्पॉर्टंट आहे, नक्की तुम्हाला कामी येईल हा व्लॉग। ड्रॉइंग ही खूप महत्त्वाची आहे ताईंनो मुलांसाठी। जर ड्रॉइंग माझ्या मताने तर ज्याला ड्रॉइंग जमते तो खूप म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी किंवा तो स्टुडंट्स विद्यार्थी खूप हुशार असेल असं मला वाटतं। कारण ड्रॉइंग काढण्यासाठी खूप पेशन्स लागतात ताई। ड्रॉइंग काढण्यासाठी एका जागेला एक तास 2 तास, ज्याला ड्रॉइंगची आवड आहे त्याने एक तास एका जागेला बसतो। तेच पुढं चालून आपल्या मुलांना एका जागेवर एक तास 2 तास अभ्यास करत बसण्याची एक आवड निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये तो गुण आत्मसात होतो। एका जागेला बसून हे करण्याची पेशन्स निर्माण होतात। जर ड्रॉइंग करण्यासाठी खूप पेशन्स लागतात आणि ज्याला ड्रॉइंग जमते त्याचं मला वाटतं हस्ताक्षर हँडरायटिंग पण सुंदर असते। कारण ड्रॉइंग काढताना खूप काटेकोरपणाने विचार करावा लागतो ड्रॉइंगसाठी। त्याच्यामुळं खूप आणि कलर करते वेळेस किंवा ड्रॉइंग काढते वेळेस खूप मुलांचे हात वळतो, त्यामुळं मुलांची हँडरायटिंग पण सुधारते ताई। तर तुम्ही आता आपल्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा आणि इझी ड्रॉइंग ताई शिका तुम्ही। आज पहिला तर मी तुम्हाला आज फर्स्ट 5 नंबरपासून पॅरेट कसा काढायचा हा शिकवणार आहे। चला ताईनो बघूया आपण। सुरुवातीला नंबर 5 काढून घ्यायचा। हे पहा नंबर 5। दुसरी स्टेप वरती हे पहा हाफ सर्कल काढून घ्यायचं, म्हणजे ते झालं आपल्या पोपटाचं डोकं, पॅरेटचं डोकं। हे पहा डोळा काढून घ्यायचा, आईज। नंतर हे बघा इथून असा रेष पकडून हे पहा, हे पहा झाला ताई ना आपला पॅरेट तयार झाला। हे पहा असं त्याला हे पंख दाखवायचे आहेत आणि त्याची आता चोंच काढायची ताई। पोपटाची चोंच हे बघा अशा टाईपची असते ना चोंच। हे पहा ताई वाटत आहे का ताई पॅरेट पोपट छान आला ना। बघा त्याचे आता पाय काढून घ्यायचे। तो आपल्याला झाडाच्या फांदीवर बसलेला दाखवायचा आहे। हे पहा झाडाची फांदी काढून घ्यायची, असे लीफ काढायचे झाडाच्या फांदीला। खूप जण म्हणतात की मला ड्रॉइंग बिलकुल जमत नाही, माझा ड्रॉइंग काढताना हातच वळत नाही। तर ताईनो नक्की हा व्हिडिओ बघा तुम्ही आणि ट्राय करा, खूप इझी। अशाच मी तुम्हाला आणखी नवनवीन, कारण मला खूप ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, मी तुम्हाला अशाच नवीन हॅक्स ड्रॉइंग काढण्याच्या तुम्हाला शिकवणार आहे आणि नवीन तुम्हाला ड्रॉइंग माझ्या व्लॉगमध्ये बघायला भेटतील। हे पहा हा तयार झाला ताई पॅरेट। कसा वाटते तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा। तर याला आपण आता कलर देऊया पॅरेटला। तर पॅरेटचा कलर कोणता असतो? व्हेरी गुड अन्विका। हे पहा आमची पिऊ सांगत आहे ग्रीन कलर पॅरेट। हे पहा पॅरेट ग्रीन कलर। ओके हे पहा कलरसाठी मी क्रेयॉन्स वापरले आहे, कारण मग स्केच पेना मार्कर पेना थोडा माझी अन्विका लहान आहे ना, वॉटर कलर वगैरे मी आहे ते पण सध्या मी वापरत नाही, कारण तिनं ते ठेवतच नाही वॉटर कलर वगैरे, मग लगेच खराब करून टाकते, मग भीती वाटते तोंडात वगैरे जायचं किंवा डोळ्यात लागायचं। त्याच्यामुळं मी आता क्रेयॉन्सच सध्या मी क्रेयॉन्सचे कलरच, जर माझ्या स्कूलची ॲक्टिव्हिटी वगैरे असेल तर मी वॉटर कलर पण वापरते, कधी मार्कर्स पेन पण वापरते। हे बघा ताईनो असा। खरंच तुमच्या मुलांना समजा जर बिझी ठेवायचं असेल ताई, मोबाईलपासून दूर ठेवायचा असेल किंवा टी व्हीपासून दूर ठेवायचं असेल, कार्टून बघायचं म्हणजे बघायची खूप मुलांना आजकाल मुलं काय हल्लीच्या काळामध्ये थोडं रडलं थोडं काय झालं की मोबाईल, आपण काय करतो तर रडत आहे म्हणून मोबाईल देतो। पण मोबाईल न देता ताईंनो अशा इझी ड्रॉइंग जर तुम्ही त्यांना काढून दिलात आणि जर मुलांना तर मग ते मुलं मोबाईल पण बघणार नाहीत, एवढं छान वाटेल त्यांना की असे कलर करा,
असं ड्रॉ करून द्यायचं आपण इजी ड्रॉइंग, आणि त्यांना कलर करायला सांगायचं ताईंनो. खरंच ती मुलं तुमचे एवढे इंटरेस्ट घेऊन कलर करतील ना, त्यांना खूप छान वाटेल. हे पहा, आता चोंच, पॅरेटच्या चोंचला कलर देऊ. आणि ह्याला पॅरेटची चोंच असते रेड कलरची ताईंनो. पहा आता कसा दिसतो पॅरेट ताईंनो, मला नक्की कमेंट करून सांगा. आईचा डोळा हा ब्लॅक कलर ना. मुलांना सुट्टीच्या दिवशी जर त्यांना बोर होत असेल, ते म्हणत असेल मम्मी मी आता काय करू, मम्मी मी आता काय करू, तर त्यांना खरंच अशा ना तुम्ही इजी ड्रॉइंग जर व्हिडिओ दाखवलात आणि समजा असे जर काढायला शिकवलात, आता तुम्ही म्हणसाल की नाही ड्रॉइंगचा व्हिडिओ दाखवण्यासाठी पण त्यांना मोबाईलच लागेल ताई, मग ते पुन्हा मोबाईल मागतील. नाही ताई, तसं नाही करायचं. तुम्ही शिका अगोदर पहिल्यांदा, कारण तुम्ही शिका आणि तुम्ही काढून द्या त्या मुलांना. जर समजा नाहीतर एक वेळेस त्याचा स्क्रीनशॉट काढा ताईंनो. स्क्रीनशॉट काढून मुलांना हे करा, म्हणजे एक वेळेस दाखवा, नंतर स्क्रीनशॉट काढा आणि त्याला म्हणा की तू पण असंच ट्राय कर, तुला बघू जमते का, असं सांगा. हे पहा, पॅरेटचे पाय असतात, येलोविश कलर, थोडासा येलोविश कलरचे पाय असतात पॅरेटचे. आणि परत आता लीफला, ट्रीच्या लीफला, जेणेकरून आपला पॅरेट ना झाडाच्या फांदीवरती आपल्याला बसलेला दाखवायचा आहे. नक्की मला कमेंट करून सांगा ताई कसा वाटतो हा पॅरेट. खरंच इजी आहे. तुम्हाला पण म्हणजे बिलकुलच ज्या ताई म्हणतात की नाही आम्ही घरी म्हणजे कधी स्कूलमध्ये गेलो नाहीत, कधी आम्ही शाळा शिकली नाही, त्यांना पण हा पॅरेट जमल ताई व्हिडिओ बघितलं तर. हे पहा, जे एज्युकेटेड लेडीज आहेत त्यांना तर वाटेनच हा खूप इझी आहे, म्हणजे खूप इझी, खूप एका सेकंदातच हा तुम्हाला ड्रॉ करता येईल. पण ज्यांना वाटते की नाही आम्हाला काही म्हणजे शिकलेले नाहीत आम्ही, आम्हाला काय ड्रॉइंग जमत नाही, रांगोळी जमत नाही, त्याच्यासाठी पण मी तुम्हाला रांगोळीचे पण व्हिडिओज ताई, नवीन रांगोळीचे व्हिडिओज पण घेऊन येणार आहे, तुम्हाला मेहंदीचे व्हिडिओज घेऊन येणार आहे. कारण मला ड्रॉइंगमध्ये आर्ट आणि क्राफ्ट आहे, त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा ताईंनो. मी एक नवीन सुरुवात केली आहे माझ्या चॅनलवरती. तुम्हाला असेच नवनवीन माझ्या क्रिएटिव्हिटी बघायला मिळणार आहे. तर आता पॅरेटला आपण बॉर्डर करून घ्यायची ब्लॅक कलरची. स्केच पेन असेल तर खूपच छान आहे, माझ्याकडे आहेत स्केच पेन पण आता मला ते कुठे आहेत बघावं लागेल, कारण माझी अन्विका ना माझी लहान आहे ना, आता ती LKGमध्ये, तर ती थोडंसं लगेच वरती काढल्यानंतर स्केच पेना वगैरे थोडंसं लगेच खराब करून देते. मग ते ठेवतच नाही, त्याच्यात ते मागचे हे तरी काढणार, मग त्याच्यामध्ये पाणी तरी टाकणार, असं करते. त्याच्यामुळे मी वरती ठेवून दिलेल्या आहेत त्या, काय प्रॉब्लेम नाही. लहान मुलांना तर हे बघा क्रेयॉन्सचीच गरज आहे. हे खरं तर व्हिडिओ माझा आहे लहान मुलांसाठीच आहे. समजा लहान मुलांना तर क्रेयॉन्सच खूप छान कलरसाठी आहेत, कारण ते इको फ्रेंडली आहेत, कारण ते डोळ्यात जात नाहीत. पाहता येईल किती छान पॅरेट झाला आहे आपला तर रेडी. आता पहा ड्रॉ काढून तुम्हाला छान वाटतं का? हे पहा आमची अन्विका पिऊ, आता मी आत्ताच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे ना की स्केच पेनावर ठेवला आहे, तर तिनं जाऊन पण घेऊन पण आली की मग मी स्केच पेना घे म्हणून. कसा वाटते ताई हा पॅरेट? मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. खूप इझी आहे आणि तुम्ही पण ड्रॉ करून सांगा की खरंच ताई आम्ही ड्रॉ केलोत म्हणून. तर सेकंड ड्रॉइंग आहे आपल्या आता रॅट, माऊस म्हणजेच उंदीर. तर इझी हे माझ्या एक लहानपणीची आठवण आहे ताई. आम्ही लहान असताना म्हणजे 4th 5th म्हणजे 4थी 5वीला, तेव्हा कुठं मराठी शाळेतच होते मी, तेव्हा एक खूप छान असं म्हणायचं होतं आम्ही, म्हणजे हे पहा की माझे फ्रेंड मैत्रिणी असं ड्रॉइंग काढताना असं म्हणायचं की पहिलीचे सर आले M काढून गेले, दुसरीचे सर आले 80 काढून गेले. 80 म्हणजेच 80 नंबर, तेव्हा मराठीमधूनच होते ना, 80 काढून गेले. तिसरीचे सर आले 4444 काढून गेले आणि चौथीचे सर आले राईट करून गेले. असं एक म्हणायचं. हे पहा किती सुंदर हा कार्टून रॅट तयार झाला ना ताईंनो, कार्टूनचा रॅट तयार झाले ना. हे पहा किती सुंदर. असंच तुमच्या मुलांना काढायला शिका, म्हणजे त्यांना एक नवीन काहीतरी मॅजिक पण वाटेल हे म्हणायला. त्यांना आपण आपल्या लहानपणीच्या आठवणी समजा सांगा आणि असा रॅट काढा. खूप छान वाटतो ना हा माऊस, म्हणजे आपण एक कार्टून माऊस म्हणू शकतो बघा ह्याला, कार्टून उंदीर सारखं
पण खूप इझी समजा कलर करण्यासाठी मुलांना ठीक आहे ना ताई. हे पहा आज आता हा कलर करण्यासाठी मी आता अन्विकाला देणार आहे, कारण ती आज शिवजयंतीची सुट्टी आहे ना, स्कूलला हॉलिडे आहे, तर ती थोडं बोर झालेली आहे. मग मी समजा असा रॅट काढून दिले आणि तिला डू कलर अन्विका म्हणलं तिला की एवढं छान तिनं आवडीने त्याच्यामध्ये बिजी होऊन जाते आणि कलर करत बसते, ते जेणेकरून तिचा हात पण वळेल, तिला लिहायला म्हणजे थोडंसं जड जाणार नाही जास्त रायटिंग. आता ते पुढच्या वर्षी UKGला जाईल तर रायटिंग पण तिची सुधारेल. समजा तिला जास्त वेळ म्हणजे हात दुखतो, मुलं म्हणतात ना थोडंसं लिहिल्यानंतर मम्मी माझा हात दुखतो, हात दुखतो, तर हे कलर केल्यामुळं काय होतं, मुलांचा हात वळतो आणि त्यांना सवय होती जास्त वेळ लिहायचा. ते म्हणणार नाहीत की मला रायटिंग करायचं आहे मम्मी म्हणून. तर आता नेक्स्ट ड्रॉइंग, ही ड्रॉइंग आता मी आणि माझ्या अन्विकाला कलर देणार आहे. तिनं कलर केल्यानंतर मी तुम्हाला त्याचे फोटो शेअर, व्हिडिओच्या शेवटी त्याचे फोटो शेअर करते ताई फ्रेंड्स. तर आता तिसरी ड्रॉइंग आपण एलिफंटची काढूया, इझी एलिफंट. ओके, ही झाली त्याची सोंड एलिफंटची. ऑल ड्रॉइंग मी छोट्या मुलांसाठी आहे म्हणून थोडं कार्टून मोडमध्ये घेत आहे, जेणेकरून त्यांना एवढं इझी जाईल नाही, म्हणजे एवढं छान पण वाटेल आणि इझी पण वाटेल. तर पहा, हा आता एलिफंट. कार्टून एलिफंट, त्याला थोडंसं आपण कार्टून एलिफंट पण म्हणलं तरी पण चालतं. छानसा असा एलिफंट. हे एलिफंटचं समजा छोटा हत्ती म्हणतात ना आपण, एलिफंटचं समजा म्हणजे थोडक्यात मुलांच्या भाषेत म्हणायचं तर एलिफंटचं हे बाळ किंवा छोटा एलिफंट असं म्हणता येईल ना. हे कार्टून एलिफंट. आता ह्याला कलर मुलं म्हणतील ह्याला मम्मी एलिफंटचा ग्रे कलर असतो, माझ्याकडे ग्रे कलर नाही, तर त्यांना म्हणायचं पेन्सिल म्हणजेच हे पेन्सिल ग्रे कलरच आहे. तर थोडासा ब्लॅकिश किंवा ब्लॅक कलर थोडासा फेंट दिलं तरी पण शेड येऊन जातो एलिफंट. असं मुलांना असं ट्रिक द्यायचं की पेन्सिलनं जे थोडंसं असं कसं लाईनी येतील ना, त्याच्यामुळं हे पहा थोडंसं असं पेन्सिल म्हणजे अशी हातामध्ये पकडून पेन्सिल जर कलर दिला तर खूप छान हे पहा शेड बसतो त्याला ग्रे कलर. शेवटी त्याला आउटलाईन देणार आहे मी, आउटलाईन द्यायचं. ही पहा आमची अन्विका आता कलर करत आहे रॅटला, माऊसला. म्हणजे कसंही करू द्या, म्हणजे कसे तरी म्हणजे ट्राय करत आहे तिनं, काहीच प्रॉब्लेम नाही की असं केलं तसं केलं. पण जेणेकरून तिने किती म्हणजे बिझी झाली पहा, मोबाईल कार्टून बघण्यापेक्षा हे खूप छान आहे मुलांना आपल्या बिझी ठेवण्यासाठी. कारण मोबाईलमुळं आत्ता हल्ली मुलांचे डोळे एवढे खराब होत आहेत ना, किती मुलांना डोळ्यांचे प्रॉब्लेम सांगत आहेत, त्यांना किती स्पेक्टॅकल लागत आहे, चष्मा लागत आहे. त्याच्यापेक्षा हे असं जर मुलांना बिझी ठेवलात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असे ड्रॉइंग काढून दिलात तर खूप छान. आहे पहा किती मस्त ती आता कलर करत बसली, म्हणजे ती आता अर्धा तास तरी जाग्यावर उठणार नाही कलरिंगला दिलं तर. थर्ड ड्रॉइंग काढणार आहे मी आता डॉगची. डॉग म्हणा किंवा पप्पी म्हणा, छोटं कुत्र्याचं पिल्लू म्हणा, खूप इझी आहे हे पहा. त्याचा नोज, त्याचे आईज, म्हणजे मुलांसाठी इझी ड्रॉइंग दाखवत आहे मी. तुम्ही म्हणाल की काय इझी ड्रॉइंग आहे, आम्हाला काय येत नाही एवढी इझी, पण हे मुलांसाठी खूप हार्ड वाटतं हे. आणि जेणेकरून मुलांचं लक्षात घेऊन मी थोडंसं इझी ड्रॉइंग काढत आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना थोडंसं कार्टून टाईप ते ड्रॉइंग पण थोडं कार्टून टाईप वाटते आणि मुलांना थोडं काढायला इंटरेस्ट येतो समजा.
तर हाड आपण डायरेक्ट कुत्र म्हणजे समजा कुत्रा जसा असं तसं काढ म्हणलं तरी पण मला कुत्रा जसाच तसं काढता येतो, पण तो मुलांना नाही जमणार फ्रेंड्स. हे पहा किती मस्त डॉग आलेला आहे. वेट आमची पिऊ म्हणत आहे डॉग. वाटत आहे का डॉग? थोडंसं पेज कमी पडला पण काय नाही, ते शेवटी त्याची सेफ्टी आलेली, टेल आलेली आहे. किती मस्त डॉग वाटत आहे ना. हा पहा जेणेकरून मुलांना बिझी राहतील मुलं, त्यांचा इंटरेस्ट वाढेल ड्रॉइंगमध्ये. अशा प्रकारचे तुम्ही जर डॉग काढला तर. आता मी हे आर्नवीला कलर करायला देते डॉग. आता ती एलिफंटला कलर देत आहे. ती पहा माझ्यासारखा प्रयत्न करत आहे. पेन्सिल तशी आडव्या पद्धतीने थोडंसं तिरकी धरून ते कलर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आर्नवी आमची बघा, आरू, लाडानं आम्ही तिला आरू म्हणतो. पहा जेणेकरून म्हणजे थोडा अभ्यास स्टडी तर करणं महत्त्वाचंच आहे, पण अभ्यासातून पण थोडंसं त्यांना आवड निर्माण होते. आर्ट अँड क्राफ्टमध्ये थोडं बोर अभ्यास करून त्यांना कंटाळा आला तर थोडंसं हे असं ड्रॉइंग दिल्यानंतर त्यांना फ्रेश वाटतं थोडंसं. आणि काहीतरी थोडंसं इंटरेस्ट येतो की एका जागेला थोडा वेळ बसून वर्क करण्याचा. हे पहा दोघी पण आता त्यांनी म्हणजे कसं काय होणार एडवाकड म्हणजे एवढं काही छान जमत नाही त्यांना, पण त्या प्रयत्न करतात त्या. पहा आणि आरू त्याला आपण आउटलाईन देऊया. हे पहा आउटलाईन आणि कारण थोडंसं ड्रॉइंग बिघडवलेलं आहे, पण काही फरक पडत नाही. त्याला आउटलाईन देऊन व्यवस्थित करून घेऊया. पण तिने खूप छान प्रकारे प्रयत्न केली. या दोन्ही पण मुलींना माझं बघून त्यांना ड्रॉइंगमध्ये एवढा इंटरेस्ट आहे ना, खूप आहे. आता मोठं झाल्यावर काय करते, पण आता सध्या तरी म्हणजे ते एवढं आर्नवी पण म्हणजे तिच्या जर स्कूलमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटी असले, कुठला प्रोजेक्ट असला तर ती स्वतः ती ट्राय करते. आणि जर नाहीच जमत असेल तर मग माझ्याकडे येते, मग मी हे कसं काढायचं थोडंसं मला सांग म्हणून. थोडंसं ह्याला आपण फिनिशिंग देऊया. पूर्ण ड्रॉइंग मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण जेवढ्या ह्या व्हिडिओमध्ये आता बनवल्या आहेत त्याचे मी शेवटी आता तुम्हाला हे पाहे आहे रॅट. आपण त्याला MOUSE असं त्यांना स्पेलिंग पण म्हणजे ह्याच्यातून मुलांना असं शिकवू शकतो आपण, त्याचे स्पेलिंग पण शिकवू शकतो. किंवा ते विच ॲनिमल इज धिस असे क्वेश्चन विचारू शकतो. विच कलर इज धिस. खूप म्हणजे याच्यातून त्या मुलांना खूप ॲक्टिव्ह करण्यासारखं आहे. खूप इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज म्हणून होईल हे. पहा एलिफंटला आता आपण आउटलाईन करूया. मुलांना असं ड्रॉइंग करत ते जरी ड्रॉइंग करत असले तर 2-3 वेळेस क्वेश्चन विचारायचं. विच ॲनिमल इज धिस. This is an elephant. What is the color of elephant? Grey color was the elephant. Very good. Here I elephant, dog. आणि का आमच्या पिऊनं कलर केली आहे डॉगला. जसं ती बाहेर पाहते ना डॉग, ते तसाच शेड तिने यूज करून कलर दिलेला आहे. म्हणजे मुलांना हे पण समजतं विच ॲनिमल इज धिस.
Elephant. Which animal is this? Dog. Very good, dog. This is a Dog. good. This is a dog. This is a dog. What is the spelling of dog? D-O-G. Dog. Very good. हे पहा. Skin हा आहे आता डॉग. व्हेरी गुड. डॉग. हा आहे, ही ड्रॉइंग आहे एलिफंट. Elephant. ही ड्रॉइंग आहे Mouse. रॅट, माऊस. आणि हे पहा, हा आहे आपला ब्युटिफुल पॅरट. तर फ्रेंड्स, मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी ड्रॉइंगचा लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी अशाच तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच नवनवीन तुम्हाला व्हिडिओज, नवनवीन ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील माझ्या चॅनलवर. नवीन नवीन असेच मुलांसाठी समजा ॲक्टिव्हिटीज, आर्ट अँड क्राफ्ट, नवीन नवीन व्हिडिओज माझ्या चॅनलवर येत जातील. नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.